चला आपण फर्स्ट स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. सो इन द फर्स्ट स्टँडर्ड सी हाऊ फास्ट कॅन यू टेल. मला पटकन उत्तरं सांगायची आहेत ओरली. ओके, मी नाव घेणार आणि ओरली तुम्ही सगळ्यांनी मला उत्तरं सांगायची आहेत. रिद्धी 6 - 4 2. आराध्या 5 - 0 आराध्या 5 - 0 yes. सोहम 7 - 7 सोहम 7 - 7 कनिष्का 7 - 7 40. मायनस 7 - 7 0. जिज्ञासा 2 लेस दॅन 9 2 लेस दॅन 9 म्हणजे 9 पेक्षा 2 कमी. 9 मधून 2 मायनस करायचे. 7 The difference between 5 and 3. Aisha, the difference between 5 and 3. 5 आणि 3 5 मधून 3 मायनस केले तर किती राहणार आयशा? 2. येस. डिफरन्स बिटवीन लेस दॅन असे शब्द आले की तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं आहे, मायनस करायचं. ओके, लक्षात ठेवा. यश 4 आउट ऑफ 7 बलून्स बस्ट. 7 बलून होते त्यामधले 4 फुटले तर किती राहिले? 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड ऑल ऑफ यू. चला मग हे क्वेश्चन लिहा सगळ्यांनी. चला क्वेश्चन नंबर 2 लिहा. 6 - 4 5 - 0. चला लिहून काढा बुक मध्ये तुमच्या. सगळ्यांनी लिहा. सेकंड स्टँडर्ड पण, मराठी मीडियम इंग्लिश मीडियम सगळे लिहितील. वेट, राईट अलॉंग विथ मी. चला फर्स्ट काय होतं तुमचं? 6 - 4. Second is 5 - 0. Third is 7 - 7. Fourth is 2 less than 9 eighths. Fifth is the difference between 5 and 3. Sixth आहे तुमचं 4 out of 7 balloons burst. How many have left? चला पटकन कंप्लीट करा. प्रत्येक वेळेस तुम्हाला सबट्रॅक्शनच करायचं. द डिफरन्स बिटवीन 5 and 3 ला 5 - 3 करा. 4 out of 7 balloons burst. How many have left ला 7 - 4 करा. 2 less than 9 ला 9 - 2 करा. करा पटापट.
झाल्यावर मला माईक ऑन करून सांगा. ओके. टीचरचं नाव आहे ना, नाव हाव. टीचर आराध्या इज कम्प्लीट. ओके. तुमच्या आयुष्य इज कम्प्लीट. येस. लेट एव्हरीवन कम्प्लीट. त्यानंतर आपण प्रोसीड करू. ओके. टीचर ईडी इज कम्प्लीटेड. ओके. चला झालं सगळ्यांचं. Should I what happened? Wait. What happened? Kanishka, what happened? टीचर फोर्थवाला समजत नाही. 2 less than 9 is. फोर्थ वाला लिहिते तू अजून. 2 less than 9 is. टीचर कनिष्का कम्प्लीटेड. ओके. जिज्ञासा, सोहम, जिज्ञासा डन. यस टीचर. ओके. सोहम झालाय का तुझा? नो. नो और येस? 6. 6 चालू आहे. ओके, कर पटापट. सोहम डन. आता सगळ्यात शेवटचं राहील. पटकन कर. डन. ओके, गुड. चला नेक्स्ट बघा. राईट पेअर्स ऑफ नंबर्स हॅव्हिंग द डिफरन्स ऑफ 3. ओके. ज्याचा सबट्रॅक्शन 3 येईल असे पेअर ऑफ नंबर आपल्याला शोधायचे आहेत. ओके, चला बघा. पहिल्यांदा क्वेश्चन लिहा. राईट
pair of numbers having difference of 3. लक्षात ठेवा नेहमी जेव्हा तुम्हाला डिफरन्स, लेस दॅन, ओके, हाऊ मेनी लेफ्ट असे असे शब्द ऐकायला येतील, असे शब्द वाचाल तुम्ही, तेव्हा त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला नेहमी काय करायचं आहे, सबट्रॅक्शन नेहमी लक्षात ठेवा. ओके, चला आता ज्याचा डिफरन्स 3 येईल असे नंबर ऑफ पेअर आपल्याला शोधायला सांगितलेत. चला मला हेल्प करा, पहिल्यांदा लिहा मग आपण सॉल्व करू. क्वेश्चन लिहून झाला? Yes, teacher. Yes, teacher. चला लक्ष द्या, सांगा मला एक नंबर मी लिहिते. 8 मायनस 5, 8 मायनस 5 3 होतो बरोबर. अजून कोणकोणते नंबर तुम्ही मला सांगू शकाल ज्याचं सबट्रॅक्शन 3 येतं? रिद्धी टेल मी वन. 5 minus 2. 5 वेट 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 minus वेट 3. वेट वेट वन बाय वन मी एकेकाला विचारते. रिद्धी 5 minus 3. 5 मायनस 3. 5 मायनस 3 विल बी 2 ना. 5 minus 2. येस, 5 minus 2 3. जिज्ञासा मग तू 5 minus 2 आन्सर यायला पाहिजे किती? 3 यायला पाहिजे. सांग मला जिज्ञासा, तू सांगणार का असे दोन नंबर ज्याचं सबट्रॅक्शन करून 3 आन्सर येणार? ओके फाइन. आयशा 7 minus 4. 7 minus 4. तू सांग. वन मोर. यश यश माइक बंद करा. 6 minus 3. 6 minus 3. ओके, चला मग पटकन लिहून काढा आता. Teacher, Aradhya is complete. ओके गुड. Teacher's home complete. येस, चला पटकन लिहा. मग नेक्स्ट क्वेश्चन लिहायचा आहे आपण. झालं सगळ्यांचं सेकंड स्टँडर्ड? No. Teacher, Jignasa completed. ओके. Teacher, Aisha completed. येस. Teacher, Kanishka completed. ओके ना. Teacher, it is completed. येस. ओके, आता हे तुम्ही कराल का? इथे काय सांगितलंय बघा, राईट द पेअर ऑफ नंबर हॅव्हिंग द डिफरन्स 4. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह कराल?
Yes, teacher. Yes. हा चला लिहा पटकन आणि करा सॉल्व. Teacher, complete. येस चला हा प्रश्न लिहा आणि सॉल्व करा. आता Teacher, तुम्हाला second page. आता तुम्हाला फोर आन्सर यायला पाहिजे. मग तुम्ही काय करू शकता 5-1 लिहू शकता, 8-4 लिहू शकता, 9-5 लिहू शकता. फक्त तुमचा आन्सर 4 यायला पाहिजे असे 2 नंबर तुम्हाला शोधायचे आहेत आणि त्याचं सबट्रॅक्शन लिहायचं आहे. करा पटकन आणि झाल्यावर मला सांगा. माईक ऑन करून सांगा. ओके. टीचर आन्सर सुद्धा लिहायचे आहेत ना? येस 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 एव्हरीथिंग. पूर्ण क्वेश्चन लिहा बुक मध्ये, जसं ड्रॉ केलं तिथे तसं ड्रॉ करा जसं आपण आता केलेलं आणि त्यानंतर आन्सर्स लिहा. करा पटापट. बोल ना. टीचर आयशा complete. Complete. येस येस. One Jignasa completed. ओके जिज्ञासा. Teacher Kanishka also completed. Yes. So you have done now, right? Riddhi and Aradhya, have you done? Riddhi, Aradhya, This Yash. completed. Okay. Aradhya, Yash. यश झालाय का? Complete. ओके. आराध्या. येस. चला आता सगळ्यांनी एक एक करून मला सांगा तुम्ही कोणकोणते नंबर लिहिले. ओके. सो 1 by 1. चला रिद्धी सांग. 8-5. 8 minus 9-5. 4. 4. अजून सगळ्या बॉक्स मध्ये लिहायचं होतं ना. 6-2. 4. 5-1. 4. 7-3. 4. गुड. नेक्स्ट कनिष तू सांग तू कोणकोणते लिहिले नंबर. Teacher Aradhya is complete. येस आराध्या बेटा बेटा. सॉरी नॉट कनिष. यश. यश सांग कोणकोणते नंबर लिहिले तू. ओके. आराध्या तू सांग.
सांग काय. 5 minus 1. अजून 6. 6 मायनस 6 minus 2. हा अजून 6 6 मायनस 2 नंतर 8 minus 4. येस अँड वन मोर. अजून कोणता लिहिला? 7 minus 3. व्हेरी गुड. नाव कनिष्का यू टेल मी. Yes. 7 minus 3 is equal 4. 8 minus 4 is equal 4. 5 minus 1 is equal 4. 9 minus 5. 9 minus 5 is equal 4. येस गुड. नेक्स्ट जिज्ञासा यू टेल मी. Yes, teacher. 10 minus 6 equal to 4. 5 minus 1 equal to 4. 6 minus 2 equal to 4. 7 minus 3 equal to 4. अजून कोण राहिला? आयशा. येस आयशा इज देयर. Yes, teacher. हा 6 minus 2 equal to 4. 5 minus 1 equal to 4. 9 minus 5 equal to 4. 7 minus 3 equal to 4. येस. पियुष आणि ममता पण जॉईन झालेत. ओके पियुष तू लिहिलंय का हे आता जे दाखवलेलं मी? पियुष ममता तुम्ही हे लिहिलंय का बघा जरा. No, teacher. तू आता जॉईन झाली का ममता? येस. संघर्षित केला. मग हे लिहायचं ना. सगळ्यांसाठी आहे फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्ड. ओके असू द्या आता. ओके नाव सेकंड स्टँडर्ड साठी आपण बघणार आहोत. ते सुद्धा दोन्ही स्टँडर्डच्या मुलांनी लिहायचं आहे. लक्ष द्या इथे. कम लेट्स मेक नंबर्स. आता तुम्ही काय केलं? सबट्रॅक्शन कोणत्या नंबरचा डिफरन्स काय येतं त्याच्यावरून तुम्ही नंबर वापरले आणि बनवलं ना सबट्रॅक्शनचं. सबट्रॅक्शनचे सम्स. येस. मग आता इथे बघा. रमा अँड यश आर प्लेइंग द गेम ऑफ मेकिंग नंबर्स. लेट्स जॉईन देम. रमा आणि यश काय करतात? नंबर बनवण्याचा गेम खेळतात. आपण पण खेळूया बघा. सम नंबर्स गिवन इन सर्कल. इच चाइल्ड शुड चूज 2 डिजिट अँड मेक 2 नंबर. तुम्हाला काही नंबर दिले आहेत सर्कल मध्ये. त्यापैकी कोणतेही नंबर तुम्ही उचला आणि त्याच्यापासून डिजिट तुम्ही उचला आणि नंबर तयार करा. बघा चला आपण पण करूया. बघा हा एक सर्कल आहे. ओके यामध्ये मी नंबर्स लिहिते, डिजिट लिहिते. यापैकी कोणतेही 2 नंबर तुम्ही उचलायचे आणि त्याचा डिजिट उचलायचे आणि त्याचे नंबर बनवायचे. आता मी काय करते बघा. पहिल्यांदा मी बनवून दाखवते. मी यामधून 2 डिजिट उचलत आहे 3 आणि 5 आणि या 3 आणि 5 पासून मी 2 नंबर बनवणार. माझा पहिला नंबर आहे 35 आणि माझा दुसरा नंबर आहे 53. येस. समजलंय? कोणतेही दोन नंबर उचला आणि त्याच्यावरून नंबर तयार करा. येस. करणार तुम्ही पण? Yes, teacher. Yes. चला आपण सुरुवात करूया सेकंड स्टँडर्ड पासून. हा चला कनिष्का. Yes. वेट कनिष्का वेट.
बघा काय करायचं आहे, इथे मी तुम्हाला सर्कल मध्ये नंबर दिलेत. मग या सर्कल मधल्या नंबर मधून कोणतेही दोन डिजिट आहे, हे अंक आहेत ना, एक एक अंक आहे बरोबर. मग यापैकी कोणतेही दोन अंक उचलायचे आहेत. आता मी घेते 3 आणि 5. मग यापासून मला नंबर बनवायचा आहे. 3 आणि 5 असणारे दोन नंबर माझे असतील 35 टीचर लिहायचं आणि नो नो आणि 53. ओके ममता समजलं आता? येस टीचर ममता, चला मग आता समज. सुरुवात करूया आपण. येस गुड. कनिष्का तू घे दोन नंबर्स. 28. सॉरी 22 number आणि will be 2 and 8, right? yes, What yes. will be your number? Digit is 2 28, and 8. 28 and 82, 82. Good. Next is Jignasa. 29, 2 and 9. Okay, numbers 92 and 20. 92, 29. Very good. Aisha? Yes, teacher. हा. 64, No, number सांग अगोदर मला. सर्कल 6, मधनच 4, सांग. सर्कल मध्ये बघ 4 नाहीये. 6, 6, 1, हा. 61, हम्म. 16, 16. पियुष, पियुष तू सांग. तू दोन नंबर उचल कोणतेही. 19, 19, 1 and 9. ओके. हा 90, आता नंबर सांग. 19 and 99, 99, हा 19 आहे. आणि अजून कुठला नंबर तयार होईल? 191. 91. येस. नेक्स्ट सोहम. सोहम तू सांग. 89, नंबर सांग अगोदर, डिजिट सांग. 89. 8 and 9. बरोबर. आता Yes. नंबर सांग. 89, 89 आणि 98. 98. हे झाले सेकंड स्टँडर्डचे. ओके. नाव रिद्धी. रिद्धी 38, 3 and 8. ओके. नंबर्स 38, 83, 83. गुड. ममता. ममता तू सांग. 1, 1 and 1 आणि 1 आणि 9. 1 आणि 9 झाला. दुसरा बघ कोणता तरी. बोल पटकन. 1 आणि 3, ओके. बोल आता नंबर सांग मग मला. 1 आणि 3 चे कोणते दोन नंबर तयार होतील? 1 आणि 3. 1 3 13. आणि दुसरा नंबर 3 1 31. ओके. 31, हा. नेक्स्ट आराध्या. आराध्या यू सिलेक्ट टू नंबर्स. 85, नंबर सांग अगोदर, डिजिट सांग मला, त्यानंतर नंबर बनव. डिजिट सांग. 8 आणि 8 आणि 5. हा. आता नंबर सांग. 82, हाव 8 आणि 82, 5. 8 आणि 5 हे तुझे डिजिट आहेत. मग कोणता नंबर तयार होणार त्याच्यापासून? 8 आणि 5. 80 85 and 58. समजला? येस Yes. अंडरस्टूड. यश, यश तू सांग.
2, 2, 6 2 and 6. ओके. and 6 हा नंबर सांग. and 26. 26 आणि 62. 62. गुड. सगळ्यांचं झालंय. सगळ्यांनी नंबर बनवले. ओके. ओके चला मग आता बघा Yes, teacher. तुम्हाला इथे काय दिलंय. इथे बघा नंबर दिलेत 1 7 5 6 3 8 4 9 2. डिजिट लिहा आणि नंबर लिहा. चला कन्फ्यूज होऊ नका. तिथे मध्ये हे करत बसायचं नाही. तिथे त्यांनी जसे ब्लॉक्स काढलेत ना, स्क्वेअर रेक्टँगल शेप काढलेत ते काढायचे नाही. ते सिलेंडर शेप फक्त नंबर लिहा आणि एरो काढून डिजिट आणि नंबर लिहा. चला पटकन. Teacher, page number. पेज नंबर 41. फर्स्ट स्टँडर्ड तुम्ही माझ्या मोबाईल मधूनच बघून करा. चला ओके लेट इट बी. वेट 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 नको तुम्ही नका करू. थांबा जरा मी तुम्हाला बुक वर देते तसं करा. वेट थांबा जरा. तुमच्या नोटबुक वरच लिहा. इथे बुक मधला नका लिहू. मी जे देते ते लिहा. चला सगळ्यांनी फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड मी जे नंबर देते ते लिहा. चला सर्कल काढा. नंबर लिहा 1 7 5. हे डिजिट आहेत. हे तुमचे फक्त डिजिट आहेत. 6 3 8 4 9 2. आता तुम्हाला याचे काय बनवायचे आहेत नंबर. मग पहिल्यांदा तुम्ही लिहाल डिजिट. एक मी करून दाखवते नंतर तुम्ही करायचंय. डिजिट मी सिलेक्ट केला 7 आणि 5. नंबर येणार माझा 57 725 75. ओके चला अशा प्रकारे आता मी तुम्हाला देते. प्रत्येक वेळी डिजिटला डी लिहा फक्त आणि त्याच्या पुढे नंबर लिहा. त्याच्या पुढे डिजिट लिहा. डी लिहा फक्त कॅपिटल डी. तुम्ही डिजिट लिहू शकता. मला जागा पुरणार नाही जर मी प्रत्येक वेळी लिहत बसले तर. आणि नंबरला मी लिहिते कॅपिटल एन. यामध्ये येणार तुमचा नंबर. परत कॅपिटल डी बॉक्स मध्ये डिजिट कॅपिटल एन बॉक्स मध्ये नंबर. इथे डिजिट नंबर्स डिजिट नंबर्स डिजिट नंबर्स. ओके चला काढा पटापट. जेवढे नंबर पॉसिबल होतील तेवढे लिहा. आपल्याला बुक एवढी जागा नाहीये त्यामुळे मी कमीच दिलेत तुम्हाला. मी जसं दाखवलं इथे त्याप्रमाणे करा. चला पटकन. जस्ट अ सेकंड. ओके चला सुरू करा. आणि कंप्लीट झाल्यावर सांगा मला माईक ऑन कर. माईक चालू आहे. माईक चालू आहे. यश
कोणाचा चालू आहे, यश की पियुष? पियुष माईक चालू आहे. माईक बंद ठेवायचा आहे नेहमी. चला, कंप्लीट झाल्यावर सांगायचं आहे माईक ऑन करून. टीचर आराध्य इज कंप्लीट. गुड आराध्या. आता मी तुमचं बुक चेक करणार आहे हा सगळ्यांचं. पटकन करा. टीचर आयशा कंप्लीट. Yes, Aisha. Let everyone complete and then I will check your books, okay? ओके टीचर.
Teacher, yes, it's complete. Okay, Yash. Teacher, complete. Yes. चला सगळ्यांनी करा पटकन. आणि बुक दाखवताना अगोदरचं जेवढं लिहिलेलं आहे सगळं दाखवायचं आहे. Teacher, it is completed. ओके रिद्धी. लिहा पटापट. कनिष्का, जिज्ञासा. Have you done? ममता, पियुष झालंय का लिहून? No, teacher. चला करा पटापट. Teacher, Kanishka is completed. ओके कनिष्का. Teacher, complete. कोणाकोणाचा राहिलाय हँड रेज करा. कोणाचा राहिलाय हँड रेज करा. चला रेज युअर हँड. सोहम झालं नाही का तुझं? Teacher, जिज्ञासा complete. No. सोहम No. नो. चला पटकन करा. Teacher, माझं स्कूल नाही झालंय. व्हॉट हॅपन? स्कूल चालू नाही झालं. उद्यापासून होणार आहेत का पण की नाही? रिद्धी नाही. उद्यापासून आहे का? नाही. नाही. ओके ओके. मग हे नोटिफिकेशन आज मिळालंय की याच्या अगोदरच सांगितलंय की उद्यापासून नाही चालू होणार म्हणून? काल सांगितलंय. काल सांगितलंय. ओके. बघा बहुतेक जणांचे स्कूल चालू होत आहेत पण आता कोविड नवीन एक व्हेरिएंट मिळालंय त्यामुळे कदाचित तुमचे स्कूल परत बंद करण्यात येतील. जे उद्या स्कूलमध्ये जाणार आहेत त्यांनी खूप प्रिकॉशन घ्यायचं आहे. ओके. मास्क घालूनच बसायचं आहे स्कूलमध्ये. ओके. ओके सर. चला बुक चेक करूया का? झालाय का आता सगळ्यांचा? येस टीचर. सोहम. येस टीचर. चला. ओके. आयशा, शो मी द बुक. Yes. Okay. Very good.
व्हेरी नाईस आयशा, खूप छान लिहिलं. नेक्स्ट रिद्धी. Thank you, teacher. वेलकम. रिद्धी, शो मी द बुक. Yes, very good. And now the next part. Very nice. Good. Last one. थोडं खाली घे बेटा, एकदा परत दाखव लास्टचा पार्ट. येस. ओके, गुड गुड. चला, अजून कोणाचं झालंय? आराध्या. आराध्या, शो मी द बुक. येस. गुड. Very good. Okay, put up. Thank you, teacher. Welcome. Next is Yash. Yash, book दाखव बेटा. थोड़ा बुक वर घे यश. ओके. येस, चेंज कर. मोबाईल उलटा पकड बुक वर. मोबाईल ठेवून बुक वर धरू नकोस. बुक खाली ठेव आणि मोबाईल उलटा पकड, मग नीट दिसेल. बुक खाली ठेव तुझं. ओके. ओके, बंद कर. येस येस, बंद कर. नेक्स्ट इज जिज्ञासा. Yes. ओके. येस. Last part. Very good. Very nicely written, Jignasa. Good. Next is Kanishka. Yes, welcome. Kanishka, show me the book, beta. Okay. Yes. Good. Next is Mamta. Mamta, book दाखव. Yes, Mamta. Show me the book. Okay. Soham. Soham, book दाखव. आवाज येतोय का माझा? सोहम, बुक दाखव पटकन. Yes. मी जसं लिहून दिलेलं तसं लिहायला सांगितलेलं सोहम मी. बुक मध्ये खूप किचकट दिसतंय ते. ओके, फाईन. बट अगोदरचं दाखव. मॅडम, मी दाखवू? थांबा पियुष. अगोदरचं दाखव सोहम. ओके. ओके, बंद कर. पियुष. येस पियुष, शो मी द बुक. पियुष, बुक दाखव. ओके. तर चला बघा, आज आपण काय काय शिकलो. काही सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. त्यानंतर नंबर कसे बनवायचे डिजिट पासून ते आपण शिकलो. ओके. सगळं समजलंय का तुम्हाला? फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड. Teacher. Yes, teacher. Yes, teacher. एव्हरीथिंग इज क्लिअर टू यू? Yes, teacher. ओके. ओके, मग आज आपण इथेच थांबूया.
उद्या ज्यांचे ज्यांचे स्कूल चालू होणार आहेत त्यांनी स्कूलमध्ये गेल्यावर स्कूलमध्ये जाताना सगळे प्रिकॉशन फॉलो करायचे आहेत. ओके. तुमचा ओके टीचर. मास्क वगैरे लावून ठेवायचा आहे. तोंडात हात घालत बसायचा नाही. हात धुवायचे आणि त्याच्यानंतरच टिफिन वगैरे खायचा. पूर्ण वेळ आहे का स्कूल अगोदर होतं तसंच आहे का? की टाइम हो. कमी केलाय? 8 ते 11:30. 8 ते 11:30. हा म्हणजे मागच्या वेळेपेक्षा ओरिजिनल टाइम पेक्षा वेळ कमी ठेवलेला आहे बरोबर. तिथे माझ्या स्कूलचा टाइम 11:15 ते 1. सगळे क्लास साठी फ्री होत आहेत ना? सगळे 4च्या क्लास पर्यंत फ्री होतात ना? येस टीचर. ओके येस टीचर. ओके ओके. चला मग आपण इथेच थांबूया. यू कॅन लिव्ह द क्लास. बाय बाय. एन्जॉय युअर इव्हनिंग. बाय. बाय बाय टीचर. बाय. बाय टीचर. बाय. वेलकम. बाय टीचर. बाय बाय. थँक्यू टीचर. वेलकम. बाय. बाय बाय टीचर. बाय बाय. टीचर थँक्यू. वेलकम. बाय.